हे हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं मोनिका क्रिएशन्समध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आपले फ्री आरीवर्क क्लास जे आहेत ते चालू झालेले आहेत। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर त्याच्यासाठी मी हे सांगते आहे की आपल्या मोनिका क्रिएशन्स या चॅनलवरती फ्रीमध्ये आरीवर्क क्लास हे सुरू झालेले आहेत। जे कोणी जुने असतील मेंबर्स त्यांना माहिती आहे की आपल्या चॅनलवरती फ्री आरीवर्क क्लास आपण स्टेप बाय स्टेप घेतोय। तर ह्याच्या आधी मी भरपूर असे आरीवर्कचे बेसिक स्टिचेस जे आहेत ते शिकवलेले आहेत। ठीक आहे, चेन स्टिच, झिगझॅग चेन स्टिच, डबल चेन स्टिच, शेपचे पॉईंट कसे काढायचे, 4 mm बीट, ठीक आहे, तर 2 mm बीट, हे सगळं आपण पाहिलेलं आहे। जर कुणाला फ्रीमध्ये घर बसल्या आरीवर्क शिकायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज नियमित व्हिडिओसुद्धा बघा, जेणे की तुम्हाला घर बसल्या वर्क कसं करायचं हे समजेल आणि तुम्ही घर बसल्या करूसुद्धा शकता। ठीक आहे, तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे शुगर बीटचं वर्क कसं करायचं हे दाखवणार आहे। तर तुम्ही बघू शकताय की हे शुगर बीटचं जे पाकिट आहे हे पूर्ण मोठं आहे, म्हणजे अर्धा किलोचं पाकिट आहे। ठीक आहे, जर तुम्हाला अर्धा किलोचं पाकिट घ्यायचं नसेल तर तुम्ही छोटंसुद्धा पाकिट घेऊ शकता। आता छोट्या पाकिटमध्ये जर तुम्हाला दुकानवाला ह्या मोठ्या पाकिटमधनं छोट्या पॅकेटमध्ये घालून देत असेल तर तेच घ्या, कारण ह्याची क्वालिटी बघू शकताय तुम्ही किती चांगली अशी आहे, किती शायनी आहे आणि भरपूर अशी चांगल्या क्वालिटीची आहे। ठीक आहे, जर ह्या पाकिटमधनं छोट्या पाकिटमध्ये काढून देणार असेल तर तुम्ही ह्यावाले शुगर बीट घ्या। ठीक आहे, जर दुसरे छोटे पॅकेटबंद छोटं पाकिटवाला असतं जर ते घेत असला तर ते घेऊ नका, कारण त्याची क्वालिटी इतकी चांगली अशी नसते। ठीक आहे, तर आज आपण बघणार आहोत की शुगर बीटचं वर्क कसं करायचं। तर त्याच्यासाठी शुगर बीट्स लागतात आणि कटर लागतं धागा कापण्यासाठी। जर कटर नसेल तर कात्री लागते। आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असेल पुन्हा एकदा, मशीनचा थ्रेड आणि पॉलिस्टर थ्रेड दोन्हीसुद्धा वापरू शकतो। तर हे का घेतले, तर आपण मण्यांचं वर्क करताना आपण मशीन थ्रेडसुद्धा वापरू शकतो, पॉलिस्टर थ्रेडसुद्धा वापरू शकतो आणि जरी थ्रेडसुद्धा वापरू शकतो। जर तुमच्याकडे जरी थ्रेड नसेल तर पॉलिस्टर थ्रेड किंवा मशीन थ्रेड वापरा। जर तुमच्याकडे हा जरी थ्रेड असेल तर जरी थ्रेड वापरा, काही हरकत नाही आहे। तर आता हे धागे वापरायचे आहेत। निडल्स सांगते, जर तुमच्याकडे 13 नंबर 14 नंबर निडल्स असेल तर ती फक्त चेन स्टिच घालण्यासाठी असते। ही 23 नंबर आणि 24 नंबरची वापरायची आहे। ही मटेरियल निडल असते, ह्याच्याने आपण चेन स्टिचसुद्धा घालू शकतो। ठीक आहे, ही मटेरियल निडल आहे 23 आणि 24 नंबरची वापरायची आहे। जर तुमच्याकडे ही टुलिपची निडल नसेल तर तुम्ही ही आयनची मटेरियल निडल वापरू शकता। हे बघा, ही वाली 1 तारीची। ठीक आहे, ही मटेरियल निडलसुद्धा तुम्ही वापरू शकता कुठल्याही प्रकारचं वर्क करण्यासाठी। जर तुमच्याकडे ही सुद्धा नसेल, तुमच्याकडे जरदोशीची प्रोफेशनल निडल असेल तर तुम्ही ही सुद्धा वापरू शकता। ठीक आहे, जरदोशीची निडलसुद्धा म्हणतात याला, भरपूर असं मणी बसले जातात त्याच्यासाठी। तर आता मी तुम्हाला दाखवते की मणी जे आहेत ते पटापट निडलमध्ये कसं भरायचं। आता मी तुम्हाला साहित्य सांगितलेलं आहे, जर समजलं नसेल साहित्य तर रिव्हर्स जाऊनसुद्धा तुम्ही बघू शकतात। आता जर तुम्हाला टुलिपची जी निडल आहे ती अशी फिरवताना अवघड जात असेल तर तुम्ही हा असा धागा जो आहे तो 3 किंवा 2 रीळ घेऊन तुम्ही, म्हणजे हे बघा, हा एक रीळ झाला, ह्याच्यातला असा धागा काढायचा, अजून एक रीळ घ्यायचा, असा अजून एक रीळ घ्यायचा आणि हा दोन रीळ घ्या किंवा 3 रीळ घ्या आणि असं इथून ह्या निडलला असा गुंडाळायचा, भरपूर असा गुंडाळत जायचा, जसं मी तुम्हाला दाखवलं आहे ना अगदी तसा। ठीक आहे, तुम्हाला जेवढा हवा आहे तुम्ही गुंडाळू शकता। तुम्हाला एवढ्या इथे चपटा भाग असतो, तर एवढ्या चपट्याच भागामध्ये तुम्हाला गुंडाळायचा असेल तर तुम्ही एवढ्या चपट्या भागामध्ये पण गुंडाळू शकता, किंवा तुम्ही इथे अर्धा 1 इंच सोडून इथून ते इथपर्यंत अर्धा इंच वरचा भाग सोडून तुम्ही इथपर्यंत असा इथून इथे आणि इथून इथे एवढ्या भागात तुम्ही, जे मी आत्ता तुम्हाला दाखवलं, जे आपले नॉर्मल मशीनचे थ्रेड आहेत म्हणजे शिलाई मशीनचे, त्याच्याने तुम्ही असं गुंडाळून घ्यायचं आहे। जर ह्याचा पण तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंट करून सांगा की निडलला असे धागे कसे गुंडाळायचे, तर मी त्याचा पण व्हिडिओ तुमच्यासाठी बनवून देईल। ठीक आहे, तर आता आपण बघणार आहोत की शुगर बीट्स
निडलमध्ये कशी फील करायची. आता एक 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 आपण किती उचलणार, भरपूर असा वेळ लागेल. मग तुम्हाला मणी उचलण्यामध्येच जर तुम्ही टाईम घातलात तर तुम्ही वर्क कधी करणार. ठीक आहे, तर त्याच्यासाठी आपण हे असं असं गुंडाळून घ्यायचं. हे आपलं असं गुंडाळून घ्यायचं आणि आपली जी निडल आहे ही अशी उलट पकडायची. ठीक आहे, तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने धरली आहे. असा हात नाही केलेला आहे मी, असा असा केला आहे, असा. ठीक आहे, असं पकडायची आणि फक्त मण्यांच्या अलगद अलगद वरती अशी ढकलत राहायची. अशी पूर्ण अशी मध्ये घालायची नाही, अशी मध्ये फक्त अलगद अलगद अशी वरती मण्यांच्या वरी फिरवायची. हे बघा दिसतंय, हे बघा कसे मणी भरले गेलेत एकदम पटकन. तर तुम्ही आता एक एक अशी अशी एक 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 किती उचलणार ना, भरपूर असा टाईम लागेल. हे बघा येत पण नाही आहे ते, असं खूप असा टाईम लागेल. हे बघा असं असं किती वेळ तुम्ही उचलणार, खूप वेळ लागतो. असं वर्क पण करायला भरपूर वेळ लागेल मग अशाने. ठीक आहे, तर ही मेथड नक्की ट्राय करून बघा. ही आजची टिप्स समजा तुम्ही. ठीक आहे, की निडल्समध्ये शुगर बीट्स कशी फील करायची ह्याची टिप्स समजा. हे बघा पटकन झालं. ठीक आहे, आता ही झाली 23 नंबर 24 नंबर निडल्समध्ये, मटेरियल निडलमध्ये मनी कसे भरायचे दाखवलं. आता तुम्ही आयर्नची जर तुमच्याकडे निडल असेल, मटेरियल निडल, तर तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा ह्याच पद्धतीने भरायचे आहे, अगदी अलगत अलगत. हे बघा, ठीक आहे, दिसतंय तुम्हाला. हे बघा दिसलं, अशा पद्धतीने उलटा हात करायचा आपला, म्हणजे पटापट भरलं जातं. आता जर तुमच्याकडे ह्या दोन्ही निडल नसतील तर तुम्ही जरदोशीच्या निडलमध्ये तुम्ही कशी मणी भरणार, त्याच पद्धतीने सेम, काही वेगळं नाही आहे. हे बघा दिसतंय, फटाफट होऊन जातं, एकदम वेळही लागत नाही, कमी वेळेमध्ये भरपूर मणी बसली जातात. तेव्हा तर ह्या तिन्ही निडलपैकी तुमच्याकडे जी कुठली निडल अवेलेबल असेल तर त्या निडलने तुम्ही वर्क जे आहे ते करू शकताय. ठीक आहे, पटापट जर वर्क करायचं असेल तर ही मेथड नक्की ट्राय करून बघा. तर आता मूळ विषयावर येऊया आपण, की वर्क शुगर बीटचं वर्क कसं करायचं. तर चला दाखवते. तुम्ही पहिला रिंगचा जो कपडा आहे आपला तो एकदम फिट करून घ्यायचा आहे. स्टँडसुद्धा फिट करून घ्यायचे, कारण स्टँड असा हल्ला की आपलं वर्कसुद्धा व्यवस्थित आणि फास्ट होत नाही. ठीक आहे, तर माझा आता थोडासा लूज झाला आहे, कारण मी भरपूर त्याच कापडावरती तुम्हाला वर्क करून दाखवते त्याच्यामुळे. तर तुम्ही रिंगचा जो कपडा आहे तो प्रत्येक वेळेस फिट करून घ्यायचा, म्हणजे घ्यायचाच आहे. हा लूजच आहे, चला मग करूयात वर्क, असं अगदी अजिबात करायचं नाही आहे. ठीक आहे, तुम्ही आता इथं गाठ लावून घेतली आहे. 2 बोटामध्ये आपण धागा पकडणार आहोत, स्टँडच्या खाली ठेवणार आहोत, धागा अडकवणार आहोत आणि वरती खेचून मणीचे वर्क करायला चालू करणार आहे. ठीक आहे, जर कोणाला पूर्ण डिटेलमध्ये ह्याचंसुद्धा माहिती हवी असेल, चैन स्टिचचे वगैरे, तर आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे व्हिडिओ, जाऊन तो बघायचा आहे. ठीक आहे, आता मी धागा जो आहे तो वरती काढला आहे आणि मागच्या साईडने आपण एक स्टिच नेहमीप्रमाणे देऊनच घ्यायची आहे, जेणे की आपली ही जी गाठ आहे ती फिक्स होते. ठीक आहे, आता निडलमध्ये आपण मणी जे आहेत ते भरून घेणार आहोत. तुम्हाला जेवढे सोयीस्कर पडतील तुम्ही तेवढे भरू शकता. 4 भरा, 5 भरा, किंवा तुमच्या 23 नंबरच्या किंवा 24 नंबरच्या निडलमध्ये जेवढे बसले जातील तेवढे. आणि अशी आपल्या ह्या मधल्या बोटाने मणी जे आहेत त्याचे सोडायचे. ते बघा, आणि हे बघा तुम्हाला दाखवते, असं मधल्या बोटाने थोडंसं अलगद ढिलं सोडायचं मधलं बोट, जेणे की अशी मणी जे आहेत ते खाली सरकले जातील. आणि मणी जे खाली सरकले, थोडा कुठला तरी मणी अडकला असेल तर ह्या बोटाने सुद्धा असं त्याला ढकलून घ्यायचा पूर्ण मागे. ठीक आहे, पूर्ण मागे ढकलून घ्यायचा. आणि मग हा आपला जो डावा हातातला धागा आहे तो खेचायचा, जेणे की आपली मणी जे आहेत ते पूर्ण गाठीच्या इथे चिटकतील. आणि तिथं गेल्याच्या नंतर ना आपण लगेच तिथं एक चैन स्टिच जी आहे ती देणार आहोत. दिसलं, हे बघा मणी सोडले आणि ह्या बोटाने खाली ढकलले, पूर्ण मागे लोटून घेतले. मग ह्या हातातला, हा दिसत असेल हात, ह्या हातातला धागा आपण खेचणार, जेणे की आपला मणी जे आहेत ते पूर्ण मागच्या मण्यांना चिटकतील. मागच्या मण्यांना चिटकले की आपण लगेच तिथे एक छोटीशी चैन स्टिच बिना अंतराची. ठीक आहे, अजिबात अंतर पडू द्यायचं नाही मध्ये, तिथे एक छोटीशी चैन स्टिच घालून घेणार आहे. परत पुन्हा निडलमध्ये मणी आपण भरणार आहे. मी मागाशी जशी पद्धत दाखवली
अगदी तशी. ठीक आहे. जरदोशीची निडल घेतलेली आहे. भरपूर मणी असले निडलमध्ये तर वर्क कसं करायचं दाखवते. त्याच पद्धतीने, काही वेगळं नाही. 2 मणी सोडायचे, ह्या बोटाने खाली ढकलायचे, डाव्या हातातला धागा जो आहे तो खेचायचा आणि लगेच एक छोटीशी चेन स्टिच जी आहे ती घालून घ्यायची. दिसलं. परत मणी ढकलायचे, धागा मागं सरकला की लगेच तिथे एक छोटीशी चेन स्टिच. परत 2 मणी सोडले, लगेच छोटीशी चेन स्टिच. दिसते. हे बघा, मणी सोडले, 2-2च सोडायचे आहे. ठीक आहे. जास्त सोडायचे नाही. 2 मणी सोडले, चेन स्टिच घातली. हे बघा, 2 मणी सोडले, ह्या बोटाने ढकलले, डाव्या हातातला धागा खेचला, मणी मागे सरकले, लगेच गॅप न ठेवता लगेच चेन स्टिच घातली. ठीक आहे. आता हे गोल्डन जे बीड्स आहेत ह्याला आपण शुगर बीड्स असं म्हणतो. दुकानामध्ये तुम्ही म्हणलात शुगर बीड्स द्या तर मिळून जाईल. ह्याला काही नंबर वगैरे असं नाही आहे. 2-2च मणी सोडायचे आहेत. आणि जरदोशीची निडल वापरताना सावकाश वापरायची, कारण ती भरपूर लवचिक अशी असते, तुटण्याची जास्त शक्यता असते त्याच्यामुळे. ठीक आहे. दिसतंय. बघा किती सुंदर असं दिसतंय. कुठेही गॅप दिसत नाही आहे. असं गॅप न ठेवताच वर्क करायचं आहे, जेणे की तुमच्या वर्कला फिनिशिंग खूप छान अशी येईल. तर आता आपण हे शुगर बीडचं वर्क कुठे करतो. ठीक आहे. आपण जेव्हा 3 किंवा 5 चेन स्टिच देतो नेकला, तर त्याच्या लगेच शेजारी एखादा मणी मोठा आला आहे. होतं असं की एखादा मणी जो आहे तो असा होल जे आहे ते बारकं वगैरे असतं. तर 3 चेन स्टिच दिल्याच्या नंतर ना आपण लगेच ह्याची लाईन देतो आणि मग ह्या 4 mm किंवा 2 mm देतो किंवा व्हाईट 2 mm. ठीक आहे. पण शुगर बीटची चेन स्टिच 3 किंवा 5 घातल्याच्या नंतर ना आपण शुगर बीटची लाईन देतो, म्हणजे देतोच. ठीक आहे. कारण आपली साडी ही, म्हणजे आपल्या साडीच्या डिझाईनमध्ये गोल्डन कलर हे भरपूर असतात त्याच्यामुळे. ठीक आहे. दिसतंय. अशा पद्धतीने पुन्हा एकदा आपण सुईमध्ये भरणार आहोत. अशा पद्धतीने तुम्ही केलात ना की तुम्हाला पटकन तुमचं वर्क जे आहे ते करायला सोपं जाईल. आणि सावकाश करायचं ह्या निडलने काम करताना, कारण ही निडल जी आहे ती तुटण्याची जास्त शक्यता असते त्याच्यामुळं. मी आता तुम्हाला 23 नंबरच्या निडलनी वर्क करून दाखवलेलं आहे आणि जरदोशीच्या निडलनी सुद्धा वर्क करून दाखवलेलं आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर करत जावा, सबस्क्राईब करत जावा. आणि अजून कोणी जर असेल फ्री आरीवर्क करण्यासाठी इच्छुक तर त्यालासुद्धा माझी व्हिडिओ शेअर करत जावा, जेणे की त्यालासुद्धा घरबसल्या फ्रीमध्ये आरीवर्क जे आहे ते शिकता येईल. बघा अशा पद्धतीने आपण ना पूर्ण वर्क जे आहे ते करून घेणार आहे. ठीक आहे. हे बघा दिसते. थोडीशी सुद्धा गॅप मी माझ्या वर्कमध्ये ठेवलेली नाही आहे. बघा जर तुम्ही गॅप, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, गॅप जर ठेवली ना की फिनिशिंग अजिबात छान येत नाही त्याच्यामुळे. आता आपण एंड नॉट जे आहे देऊन घेणार आहोत. दुसऱ्या धाग्यातनं पहिला धागा जो आहे तो काढायचा आहे. ठीक आहे. दिसलं आहे बघा किती फिक्स बसली आहे. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शुगर बीटचं वर्क कसं करायचं हे दाखवलेलं आहे. ठीक आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी सुद्धा तुम्हाला कट बीटचं वगैरे सगळ्या भरपूर वर्क जे आहेत मण्यांचं ते सगळं वर्क मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटूयात. आणि जर काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. मी होता होईल तेवढा तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. तर अशाच नवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटूयात.